भुजबळांच्या नाराजीची आहे। इतरांना जो न्याय आहे तो मला सुद्धा मिळायला हवा असं म्हणत नाराजीच्या प्रश्नावर भुजबळांनी सूचक विधान केलंय। दुसऱ्यांची मुलं राज्यसभा लोकसभा मंत्री तोच न्याय मला सुद्धा लावा असंही भुजबळांनी म्हटलंय। तर अन्याय काय हे चालायचंच आता असं सुद्धा भुजबळांनी वक्तव्य केलंय। तर समीर भुजबळांना मंत्रिपद दिलं नाही आणि त्यामुळे भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मला राज्यसभेवर जायचं आहे किंवा लोकसभेत जायचं आहे, पण 4-5 वेळेला आलेल्या ह्या संधी ज्या दुर्दैवाने काही हाती लागल्या नाही। तर मग या वेळेला जायचं का तर म्हटलं जाऊ। अनेक ठिकाणी मकरंद पाटील मंत्री आहेत, त्यांचे भाऊ तिथे खासदार आहेत, सुनीत्राताई आहेत, जयवर्ती आहेत, शिंदे खाली आहेत, त्यांचे पुत्र वर्तीराज, सगळी अनेक ठिकाणी आहे, तटकरेंचे तसं आहे। तर म्हटलं मला सुद्धा हा नियम लागू करून माझ्या सुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो। नाही काय नाराज राहणार, कारण मी सांगितलं होतं की ठीक आहे, जसं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलं बाळ, त्याप्रमाणे मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे पवार साहेबांकडून। मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे। न्याय मिळाला पाहिजे असं तुम्ही म्हणताय, मग आता अन्याय झालाय। आता तो अन्याय काय आहे की चालायचंच आता आणखी पुढे, आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों। मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ, शतरंज नहीं जमता है मुझे। परंतु मला असं वाटतं की ते वरती कम्युनिकेट करायला वेळ लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि बीजेपीकडे ते प्रपोजल आम्ही मांडल्यानंतर शेवटचा एकच दिवस होता, आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर, आता 1 दिवसामध्ये मग त्यांचं असं उत्तर आलं की ज्या वेळेला विस्तारीकरण होईल मंत्रिमंडळाचं, रिशफल होईल, काय होईल त्यावेळेला विचार करू। त्यामुळे बीजेपीने नकार दिला या गोष्टीमध्ये तथ्य नाही। आदरणीय भुजबळ साहेबांच्या बद्दल माझ्या मनात नेहमीच आदर प्रेम हे नेहमीच राहील। शून्यातून खूप मोठं विश्व त्यांनी उभं केलं। त्यांना जर दिल्लीला यायचं असेल तर त्याच्यात गैर काय, जे आम्ही एकत्र असतानाही आदरणीय पवार साहेबांचा फार आग्रह होता की आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व हे मिळालं पाहिजे। आणि अर्थातच भारताला एक मोठा नेता जो खरं मिळू शकला असता। पार्लमेंटमध्ये त्यांची उत्तम भाषा करायची पद्धत, त्यांची भाषणं, त्यांचे विचार, पण ते अर्थातच दिल्लीमध्ये आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं। दरम्यान राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला। भुजबळ नाराज नसून त्यांनी मला आशीर्वाद दिल्याचं यावेळी राजेंद्र जैन म्हणाले। अर्ज भरल्यानंतर राजेंद्र जैन यांची ही प्रतिक्रिया। तर आपण पाहतोय राष्ट्रवादीकडून राज्यसभेचा राजेंद्र जैन यांनी अर्ज भरला आणि याच वेळी ते म्हणाले भुजबळ नाराज नाहीयेत, त्यांनी मला आशीर्वाद दिले। आदरणीय नेते सुनीत्राताई पवार, आदरणीय नेते पार्थ पवार, आदरणीय भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, आशिष शेलार साहेब, भरत गोगवले साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व लोकांनी एक मताने निर्णय करून मला उमेदवारी दिली। मी नामांकन दाखल केला। कुठेही असं मला तर वाटत नाही की कुठे सुप्त संघर्ष आहे। हे सर्व गोष्ट बोलण्यासाठी काहीतरी पाहिजे बोलायला, म्हणून लोक बोलतात। प्रामुख्याने एक चर्चा मागच्या काही दिवसांपासून होती ती भुजबळ साहेबांची होती, त्यांच्या बाबतीत काय निर्णय झालेला आहे। एक अशी चर्चा होती की ते राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत, राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद देखील मिळायला हवं। त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव पक्षाला उद्याच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक त्या ठिकाणी ठरणार आहे। त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होऊनच पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्या संदर्भातला निर्णय आम्ही एकमताने करणार आहोत।